विचारायचं थांबा. मॅम आपण इवन नंबर, ऑड नंबर, प्रेसिडिंग नंबर, सक्सेडिंग नंबर आणि प्राईम नंबर, कंपोजिट नंबर शिकलो होतो. हो बरोबर. त्याच्यात काय काय शिकलो होतो? व्हॉट इज मीन बाय इव्हन नंबर? इवन नंबर म्हणजे मॅम तो नंबर तो नंबर नाही 0 2 4 8 6 तो जो नंबर थोडा हळू बोल, विचार करून बोल. आता बोल. मॅम आपण 0 0 2 4 6 8 जे आहे ना ज्या नंबरच्या टू युनिट प्लेसला समीक्षा, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 येईल तो नंबर काय राहील? इव्हन नंबर. समीक्षा. कनिष्का सांग तू. मॅम ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 राहील तो नंबर इवन नंबर. आणि ऑड नंबर? स्नेहा सांग, स्नेहा ऑड नंबर. काय लर्न करायला लागले मग तुम्ही? यश तुम्ही सांगा. यश. मॅम मैं बोलू? हाँ बोलो यामी. ऑड नंबर ना? हाँ. On dividing a number by 2, if the remainder is 1, then it is an odd number. An Very odd good. number has 1, 3, 5, 7 or 9 in its unit place. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा तिने किती भारी सांगितलं इंग्लिश मध्ये. काय स्नेहा? स्वरा, प्राईम नंबर सांग. वाचू नको, क्लास अगोदर वाचून घ्यायचं. पहिले वाचून बसायचं 10 मिनिटं. मी रोज विचारणार असं ओरल. हॅलो, जॉईनिंग. बरोबर. स्वरा सांग ऑड नंबर. Odd number ज्या ज्या युनिट स्थानी 1 स्वरा इकडे बघ माझ्याकडे. स्वरा, यस मॅम. तुझं नाव काय आहे पूर्ण? स्वरा मंगारी. वाचून सांगितलं कुठून? बघितलं कुठे लिहिलं आहे का? स्वरा संगारी असं लिहिलंय कुठे? मग प्राईम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर का लर्न नाहीये डायरेक्ट? मॅम मी प्राईम नंबरची डेफिनेशन सांगू? स्वरा, स्वरा यस मॅम. रंगारीला स्वतःच नाव डायरेक्ट येते ना सांगता की नाही येत? वाचून सांगते कुठून तरी. हा येते ना. मग जे मी शिकवते ना ते पण लर्न यायला पाहिजे, झालं झालं पाहिजे. आणि ते नाव पाहता सांगता यायला पाहिजे उद्यापासून. कळलं का? ओके मॅम. हा चला. स्नेहा कळलं का? हो स्नेहा. मॅम प्राईम नंबरची डेफिनेशन हा. सांग कनिष्का, सांग प्राईम नंबर डेफिनेशन. ज्या नंबरचे फॅक्टर 1 आणि इटसेल्फ राहणार तो नंबर प्राईम नंबर. तो नंबर काय राहणार? प्राईम नंबर. ओके. फॉर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल कॅमेरा ऑन करा. हा यस. ए बुक दे ग. सॉरी ही पॅड. श्लोक सांग प्राईम नंबर. कोणालाच येत नाही, फक्त यामीने प्रॉपर आन्सर सांगितलं. मॅम तो नंबरला फक्त 2 फॅक्टर असतं, 1 आणि तो नंबर इट सेल्फ.
हा, त्या नंबरला काय are म्हणतो called आपण? prime numbers. हा, असं का करायला लागले तुम्ही? कालच शिकवलं तुम्हाला. मी जे शिकवलं तुम्हाला ते लर्न करायचं आहे. कळलं का? हॅलो, क्लास जॉईन करा. ठीक आहे, मी जे सांगते तुम्हाला ते लर्नच करायचं आहे. एनी हाऊ कंडिशन मी रोज विचारणार आहे, आणि जर तुम्हाला नाही आला उद्यापासून तर 10-10 वेळेस लिहायचंय, मला फुट टाकायचंय. कळलं का? हो की नाही? यश, कैमरा माइक ऑफ कर यश. हुआ क्या जॉइन हो? हाँ, 6 बजे. ठीक है. ठीक आहे, समजलं इथं सगळ्यांना? येस मॅम. चला पुढचं. उद्या जर तुम्हाला खरंच हे बघा, काल आपण शिकलो होतं सगळे प्रेसिडिंग नंबर, सक्सिडिंग नंबर, प्राइम नंबर, इवन नंबर आणि कंपोजिट नंबर आला ना. स्वरा सांगते कंपोजिट नंबर. यामी लिखेंगे कंपोजिट नंबर, बताएंगे कंपोजिट नंबर. हाँ कंपोजिट नंबर बताना आएगा? हाँ. बोलो. Number which has more than two factors are called composite numbers. Example 4, 6, 8, 9, 10, etc. are composite numbers. अरे वा, व्हेरी गुड. बघा, तुमची मागे आली आणि तुमची पुढे चालली, आणि तुम्ही बघा समीक्षा, स्वरा, तुम्हाला हे यायला पाहिजे. तुमचं झालंय हे सगळं. हम्म, आणि क्लास मॅम व्हेरी. हा, पण यामी तिने बोला. आ? पण तिने तरी करून सांगितलं. नाही, तिने लर्न करून सांगितलं बेटा. तिला नाही, इंग्लिश मॅम, जास्त तिने येते, सांगितलं. मराठी नाही येत. तिला इंग्लिश जास्त येते, मराठी नाही येत. असं आहे तिचं. तिची, आपण जसं मराठी बोलतो ती इंग्लिश बोलते स्कूलमध्ये. ओके, चला. ये बोल रही मैं। लैपटॉप में तो लाइट कितना करते हैं? तो सुबह में लेके जाओ. अब ये वाला ये वाला लिख लो. LAPPOP. चला लिहा. राइट डाउन इज नोटबुक. पटपट लिहा. मॅम फायनल नोटबुक मध्ये. येस. हा झालं होतं का? हा काल तुम्ही लिहिलं ना 9 नंबरचं? हा लिहिला. ते हे लिहा, को प्राइम नंबर लिहा. को प्राइम नंबर लिहा, 10 लाईन सोडा. ट्विन प्राइम नंबर लिहा, 10 लाईन सोडा. हे बघा, को प्राइम नंबर लिहायचा आहे, 10 लाईन्स लिव करायचे आहे. नंतर ट्विन प्राइम नंबर लिहायचे, 10 लाईन्स लिव करायचे आहे. ओके मॅम, ते आम्ही काल जे क्वेश्चन लिहिलं होतं 5 नंबरचं, त्यासाठी लाईन नाही सोडायची. काल कोणते क्वेश्चन लिहिले काल होमवर्कचे? 5 नंबरचं. हा ते नाही, याला लाईन नाही सोडायची. कंपोजिट नंबर लिहिले ना तुम्ही? नाही मॅम, दुसरा नंबर मोर दॅन 2 फॅक्टर्स से. हा हे याचे एक्झाम्पल घेतले नाही काल आपण? नाही घेतले. घेतले मॅम. बरं, ठीक आहे. हे कंपोजिट नंबर हे लिहिले ना तुम्ही? लाईन सोडले असेल ना मग? मॅम तुम्ही 9 नंबरचं पेज दिलं होतं, लास्ट मध्ये तुम्ही हा क्वेश्चन लिहायला दिला होता. मग हा. तुम्ही लिहिलंच नाही. लिहिलं नाही, लिहून घ्या मग. पटपट लिहा. मी चार्जर घेऊन येते 2 मिनिटात. खाली जा. मॅम हे लिहायचं आहे का? प्रोसेस
numbers which are more than two factors are called composite numbers. numbers which have नंबर दो में से वो देने का कंपोजिट have more than प्रोसीडिंग मतलब उसमें एक माइनस को more than two factors, etc. or are called त्यांची बरोबर टीचर तिने वाचलं नाही. टीचर उसने सॉल्व केलेलं. done, ma'am. Done, ma'am. झालं नेक्स्ट हा लिहा आता नाही हे को प्राईम नंबर ट्विन प्राईम नंबर हे पण लिहून टाका झालं का No, ma'am. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. हो 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 वेट 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 दिसते दिसते ना आता येस मॅम. नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम आपला हा लेसन सुरू होता बरोबर Yes. या लेसन मध्ये काय काय शिकलो होतो आपण बघा तरी पण बघू बघा नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम हा आपला मॅथ सब्जेक्टचा फर्स्ट लेसन सुरू होता ओके काय शिकलो आपण प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन अ नंबर प्लेस व्हॅल्यू कसं फाइंड तुम्हाला माहिती आहे जसा 5348 जर माझा हा क्वेश्चन आहे तर याची प्लेस व्हॅल्यू काय 1 प्लेस 10 प्लेस 100 प्लेस आणि हे 1000 प्लेस बरोबर अशी त्याची प्लेस व्हॅल्यू मग ह्या 5 ची प्लेस व्हॅल्यू काय 5000 मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं एवढं कशाला लिहत बसायचं मी तुम्हाला काय म्हटलं होतं तुम्हाला म्हटलं या 3 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे मग तुम्ही एवढं मोठं लिहत बसणार का 1 10 100 नाही या 3 ला लिहायचं 3 नंतर किती नंबर्स आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ओके समजलं इथपर्यंत Yes, ma'am.
हा, हे कांसं होतं आपलं. नंतर नंबर मध्ये आपण इवन नंबर मॅम बघितले, ऑड नंबर बघितले, प्रेसिडिंग नंबर, सक्सिडिंग नंबर आणि प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. ओके. आता अ नंबर विच इज डिव्हिजल बाय टू, जे नंबर दोन डिवाइड जाणार मीन दोन हा टू ला पूर्ण डिवाइड गेला तर तो नंबर इवन नंबर. इवन नंबर हॅज 0 2 4 6 8 इन इट्स युनिट प्लेस. आता जर माझ्याकडे हा एवढा मोठा नंबर आहे, मला आयडेंटिफाय करायचा हा नंबर इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे. कसं आयडेंटिफाय करणार? मी या नंबरला 2 ने डिवाइड करणार का? बापरे, एवढं मोठं डिवाइड करणार तुम्ही? मग तुम्हाला मी मॅम शॉर्टकट काय लास्ट नंबर सांगितला? बघायचा. हो, त्या नंबरचा काय करावं लागेल आपल्याला? युनिट प्लेस चेक करावा लागेल. युनिट प्लेस काय? सगळ्यात शेवटचा हा युनिट प्लेस. ओके. काय आहे ते? 0. काय काय पाहिजे ते? 0 2 4 6 8 आलं तर हा नंबर इवन नंबर. हे शिकलो होतो आपण काल. बरोबर. नंतर ऑड नंबर Yes, कसा ma'am. आयडेंटिफाय करायचा? हा नंबर ऑड नंबर आहे का नाही? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 राहणार, तो नंबर आपला ऑड नंबर राहणार. आपण हे पण काल शिकलो होतो. ओके. नेक्स्ट वन इज प्रेसिडिंग नंबर. प्रेसिडिंग नंबर मीन्स व्हॉट? -1. 2, ma'am. जसं की 55 प्रेसिडिंग नंबर काय येईल? 54. 55 -1 54. सक्सिडिंग नंबर मीन्स वॉट? पुढचा नंबर प्लस 1. आता बघा, 79 सक्सिडिंग नंबर काय येईल? +1 करा. इट 80. ओके, काल शिकलो होतो आपण. आणि आपली मंडळीला टेस्ट आहे हे पण सांगितले. हे सगळे एक्झाम्पल्स आहे आपले. ओके. नंतर हे टेस्ट राहणार आहे आपले संडेला. तुम्हाला होमवर्क दिले होते. होमवर्क सगळ्यांनी सॉल्व्ह केले का? येस और नो? कनिष्का, होमवर्क केले का? थोडा होमवर्क केले? मैम होमवर्क मैंने किया? कर लिया. कर लिया है? मैं Yes, चेक ma'am. करती हूँ क्लास होने के बाद. ठीक है. नेक्स्ट, नंबर्स ग्रेटर दॅन 1. आता तुम्हाला मी काल प्राईम नंबर डेफिनेशन शिकवली होती. व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर? प्राईम नंबर मीन्स व्हॉट? ज्या नंबरचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर पडतात. मग कसे कसे मॅम? बघा ना, अ नंबर ग्रेटर दॅन 1 विच हॅव ओनली 2 फॅक्टर अँड 1 अँड इटसेल्फ आर कॉल्ड प्राईम नंबर. ज्या नंबरचे फॅक्टर पडतात आणि काय असतात? तो नंबर आणि 1 हेच त्याचे फॅक्टर असतात, त्याला म्हणतो प्राईम नंबर. मग मॅम फॅक्टर मीन्स व्हॉट? आम्हाला फॅक्टरच नाही माहित काय असते. मग बघा, फॅक्टर कसं करायचं? फॅक्टर मीन्स ज्या नंबरनं आपण डिवाइड करतो तो नंबर कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड होतो त्याला म्हणतो आपण फॅक्टर. मग बघा, मी तुम्हाला म्हटलं चला 10 चे फॅक्टर करा. मग तुम्ही काय करणार? 1 पासून तर 10 पर्यंत लिहिणार, कारण की 10 हा कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येतो, ज्या टेबल मध्ये येतो तो त्याचा फॅक्टर. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे सगळं मी नंबर्स लिहून घेतले. मग मी 10 ला मला फॅक्टर काढायचे आहे 10 चे, म्हणून मी 10 ला 1 बाय 1 डिवाइड करणार. 10 ला 1 न डिवाइड केलं, 2 न केलं, 3 न केलं, 4 न केलं, 5 न केलं, 6 न केलं. ज्या ज्या नंबरने डिवाइड केला त्या नंबर राईट केलं आणि इथे लिहिले फॅक्टर ऑफ 10 इज 1 2 5, 5 10. 5 अँड 10 एवढे फॅक्टर्स पडले. मग हा नंबर प्राईम नंबर आहे का? नाही. आपण काय शिकलो होतो? प्राईम नंबर मीन्स व्हॉट? 1 अँड नंबर इटसेल्फ, म्हणजे 1च पाहिजे होता आणि 10च पाहिजे होतो, तेव्हा हा नंबर प्राईम नंबर झाला असता. त्याचे फॅक्टर्स 2 पेक्षा जास्त आहे, 1 आणि त्या नंबर इटसेल्फ पेक्षा जास्त आहे, तर हा नंबर प्राईम नंबर नाही. मग मॅम हे नंबर कोणता आहे? नंतर सांगते. पहिले फॅक्टरचं समजून घ्या. हे बघा, फॅक्टर ऑफ 6 काढले आपण. फॅक्टर ऑफ 6 कसं फाइंड करायचे? 1 पासून तर 6 पर्यंत 1 2 लिहायचं. स्टार्टिंगला लिहायचं, डायरेक्ट करायचं. 1 न डिवाइड करा, 2 न करा, 3 न करा, 4 न नाही जात, 5 न नाही जात, 6 न काय जात नाही. 1 1 जा 1 6 जा 6. 2 च्या टेबल मध्ये येतात ना, 2 3 जा 6. 3 च्या टेबल मध्ये 6 येतात ना, हो, 3 2 जा 6. 4 च्या टेबल मध्ये 6 येत नाही. 5 च्या टेबल मध्ये पण येत नाही. 6 च्या येते, 6 1 जा 6. बरोबर. ज्याचे नंबरच्या टेबल मध्ये 6 येतात आपण ते लिहिलं आणि ते झाले त्याचे फॅक्टर्स. मी तुम्हाला काल फॅक्टरचे पण होमवर्क दिले होते. आता इथे बघा, इथे तुम्हाला येईल, समजून जाईल. व्हॉट इज प्राईम नंबर, व्हॉट इज कंपोजिट नंबर. हे बघा, 10 चे फॅक्टर्स काय होते? 1 2 5 10. बरोबर.
मग मी तुम्हाला काय म्हटलं, ज्या नंबरचे फॅक्टर्स काय असतात, 1 अँड नंबर इटसेल्फ, तर ना प्राईम नंबर. मग हा 1 आणि नंबर इटसेल्फ पाहिजे होतं, हे तर जास्त आहे ना, म्हणून हे प्राईम नंबर राहणार का नाही. इट इज नॉट अ प्राईम नंबर. इथे बघा 3 चे फॅक्टर काढायचे होते. 3 चे फॅक्टर कसे फाइंड केले आपण, 1 2 नाही येत, 2 च्या लेवलमध्ये 3 डिवाइड जात नाही, 3 1 जा 3. येस, प्रत्येक नंबर मध्ये 1 हा सगळ्या नंबरचा प्राईम नंबर आहे, फॅक्टर आहे. तर 1 लिहायचे म्हणजे लिहायचे, त्याला विसरायचं नाही. ओके, मग याचे फॅक्टर किती पडले, 1 आणि 3. देअरफॉर 1 इज अ प्राईम नंबर. 1 काय आहे, प्राईम नंबर आहे. परत 5 ला चेक करा. मी आता डायरेक्ट सॉल्व्ह करते. 5 1 च्या टेबल मध्ये येते, हो. 2 च्या येते का, 2 2 चा 4, 2 चा 6 नाही येत. 3 च्या 3 1 जा 3, 3 2 जा 6 नाही येत. 4 च्या 4 1 जा 4, 4 2 जा 8 नाही येत. 5 चा 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5 आला. मीन्स हे 5 जे आहे 1 आणि 5 दोन्ही टेबल मध्ये येतं, म्हणून मी डायरेक्ट इथे लिहिलं. आणि हे 1 अँड नंबर इटसेल्फ ह्याचे फॅक्टर्स आहे, म्हणून हा नंबर प्राईम नंबर आहे. समजलं इथपर्यंत. आता कंपोजिट नंबर शिकले होते, ज्या नंबरचे फॅक्टर्स 2 पेक्षा जास्त पडतात त्याला म्हणतो आपण कंपोजिट नंबर. बघा आता हा प्राईम नंबर आहे, मीन्स हा कंपोजिट नंबर तर नाही राहणार. इथे बघा या 12 चे फॅक्टर काय पडले, 1 2 3 4 7 6 आणि 12. 1 आणि 12 पेक्षा जास्त, इट इज नॉट अ प्राईम नंबर, नाही, इट इज कंपोजिट नंबर. हा प्राईम नंबर तर नाही आहे, पण हा कंपोजिट नंबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, कुणाला काय समजलं नाही असं काही आहे का? Yes or no? No, ma'am. प्रत्येकाला 1 बाय 1 No, विचारणार ma'am. आहे. No, ओके, ma'am. तुम्हाला homework दिलं होतं मी, प्राईम नंबर कंपोजिट नंबर. चला सांगा मला याचा आन्सर. फर्स्टचा मी 1 बाय 1 नेम घेणार आहे, ते सांगतील मला. ओके, मला नेम घेऊ द्या त्यांचं. तुम्ही फॅक्टर्स काउंट ठेवले असेल, सांग समीक्षा. फर्स्ट नंबरचा कोणता नंबर आहे, प्राईम आहे कंपोजिट आहे? Composite. याचे फॅक्टर सांग मला. Ma'am, 1 is 5, 10 is. 2 पण येईल ना बाळा, हो बाळा 2 पण येईल ना, येईल प्लेस 0 आहे ना. 5 येईल, अजून 10 येईल, अजून 50 येईल. ओके, देअरफॉर इट इज कंपोजिट नंबर. 925 पण येईल. हो 25 पण येईल. व्हेरी गुड. नेक्स्ट आराध्या बेनसरे, सांगा 12 चे फॅक्टर. नाही काढले का? माइक ऑफ कर बेटा. 12 factor 1. ओके, हा कंपोजिट नंबर निघाला. स्नेहा सांग फॅक्टर ऑफ 13. कॉलनी गेले ना. 1 हा 1 स्नेहा Ma'am, 31. 31 13. होमवर्क करा स्नेहा. मम्मी कुठे आहे तुझी, बोला तुझ्या मम्मीला. Mummy. वीरा सांग 15 च. Yes, ma'am. 15 चे फॅक्टर सांग बेटा. Ma'am, 15 चे factor 1, 3, 1, 3, 5 आणि 15. व्हेरी गुड. हा कोणता नंबर आहे मग? Ma'am, a composite number. व्हेरी गुड. कनिष्का कनिशा यामी हाँ, बोलो 25 के फैक्टर. 25 के फैक्टर्स आएंगे 3, 3 1 2 तो नहीं आएगा, 3 भी नहीं आएगा, 4 आएगा क्या? 9,
फाइव आ सकता है। आपने होमवर्क नहीं किया? यामी होमवर्क नहीं किया ना? 25 किया है, तो उसमें लिखा होगा, पर मैं देखो उसमें ना। से देख के नहीं बोल रही। उसमें देख के बोलो ना, फिर देख के ही बोलो, आपने होमवर्क किया है, देख के बोलो। एक मिनट। तुम्हारा एक ही जगह है ना, आधार कार्ड नासिक का, स्कूल भी नासिक का, रजिस्ट्रेशन। हाँ, बताऊंगा। मैम पर इसमें तो वो प्राइम और कंपोजिट नंबर लिखना था। हाँ, तो जब फैक्टर्स आप फैक्टर्स निकालेंगे तो ही तो लिखेंगे ना हम, कौन सा नंबर प्राइम है, कौन सा कंपोजिट है। इसका आएगा 25। जब हम फैक्टर्स निकालेंगे तभी तो हम देखेंगे ना कौन सा कंपोजिट है, कौन सा प्राइम है। 15। 15 लेवल में आते हैं 25 का, यामी। Ma'am, can I tell? सांग स्नेहा। आज गए थे लोग। 1, हाँ 5, हाँ 15, हाँ। 15 येते का? 15 वाला 15 टू किती होते स्नेहा? क्लास चल रही सुबह 7 बजे। Ma'am, can I tell? 15, बोला वाने, बोला 92 बोला तुम्ही। 15 to the 30. 30 होते, मग हा येईल का? 25 येईल का? No, मग 15 लिहू शकतो का मी इथे? 15 लिहायचं का इथे? नाही no. लिहायचं ना. हा, 15 नाही येणार, मग काय येणार बेटे, सांग वाने. 25 येईल डायरेक्ट, है ना. One. Oh, हा, हा कोणता नंबर राहील मग वावने? composite. प्राईम नंबर. हा, व्हेरी गुड. बघा, तो मुलगा आज आला आणि त्याला त्याला कळून पण गेला आणि त्याने सांगून पण दिला. तुम्ही होमवर्क करा. जिसने जिसने होमवर्क नहीं किया ना, उसकी मम्मी को बोलूंगी तो सिटअप्स निकालने लगाओ 100 100। समझ में आया ना? झूठ बात नहीं करना मेरे से। हाँ, सिटअप्स करायला लावणार मी आता. कॅमेरा ऑन करा. वीरा, कनिष्का. कनिष्काने होमवर्क नाही केला म्हणून गायब झाले. थांब, तुझ्या मम्मीला सांगते मी. थांब, अगोदर तुमची पॅरेंट्स मीटिंग घेते मी. थांब. उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे संध्याकाळी 6 ते 6:15 पर्यंत. 15 मिनिटं तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला घेऊन बसायचं आहे. ठीक आहे. Okay, ma'am. चला, फॅक्टर ऑफ 20 सांगा वावने. 1, 2, व्हेरी गुड, 5, व्हेरी गुड. 4 पण 8, येईल ना 10, बेटा? 20, 4 पण येईल ना? 4 येईल ना? 4 5 जा 20, 4, 5 20, 5 4 जा 20, अजून 8 पण येईल का? 8, no, हा, अजून 10, 10. हा, 20, व्हेरी गुड. मग हा कोणता नंबर आहे बेटा? composite. व्हेरी गुड. असं सॉल्व्ह करायचं होतंय, कंपोजिट नंबर आणि प्राईम नंबर. तुम्ही कसं सॉल्व्ह केलं मला कळलं नाही तुमचं. हे सांग वावने, सांग फॅक्टर ऑफ 3. वावने Yes, ma'am. सांगा, फॅक्टर ऑफ 3 सांगा. 1 and itself. 1 and itself means 3. Therefore it is a prime number. सगळ्यांनी आपला आन्सर चेक करून घ्या. याची सांगा वावने, फॅक्टर ऑफ 4. 1, 2, 4. Composite number. हो, चला सगळ्यांनी आपापले होमवर्क बघून घ्या, बरोबर आहे की नाही. आणि जर उद्यापासून होमवर्क नाही केला, खरं मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला मुलगा बनवणार बघा, सिरियस टाळायला लावणार. लक्षात घ्या तुम्ही आता. कळलं? यामी होमवर्क कंप्लीट करना है. सीखने से कुछ नहीं मिलने वाला है. अगर आप करेंगे नहीं तो आपको कुछ भी नहीं आएगा. इतनी बात ध्यान रखो मैंने मेरी. कर लिया है। फिर आप बोले क्यों नहीं? फिर फैक्टर्स क्यों नहीं बोलना है आपको? लिखना था। हा, कनिष्काचा इंटरनेट का प्रॉब्लेम आहे, खोटं म्हणते. मोबाईलला कनेक्ट कर ना, मग मोबाईल पण कनेक्ट होतो. मोबाईल कनेक्ट कर. मम्मीचा आहे, बाबाचा आहे, तुझ्या घरी वायफाय आहे ना.
बोला श्लोक, हँड रेस केलं होतं का? ओके, चला आज आपण कोप्राईम नंबर बघणार आहोत. काय बघणार आहोत? Co-prime कोप्राईम number. नंबर. prime number. रीड कर बघा श्लोक काय लिहिला आहे. If 1 is the only common factor of two numbers, then those two numbers are called co-prime numbers. 25 and 36 are co-prime number as 1 is the only common factor between any now consecutive कन्सिक्युटिव्ह नंबर्स आर number. कोप्राईम नंबर. बघा if one is only a common factor of two number, then those two numbers are called co-prime number. फक्त कॉमन फॅक्टर काय पाहिजे आपल्याला? 1 पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणू आपण? को-प्राईम नंबर. काय म्हणू? को-प्राईम नंबर. आणि कन्सिक्युटिव्ह नंबर मीन्स व्हॉट? माहिती तुम्हाला कन्सिक्युटिव्ह नंबर मीन्स व्हॉट? कन्सिक्युटिव्ह नंबर हे बघा 5, 6 कन्सिक्युटिव्ह आहे ना, एकाच्या मागे एक, त्याला काय म्हणतो आपण? कन्सिक्युटिव्ह नंबर. आता बघा 25 आणि 36 तुम्हाला जेव्हा पण को-प्राईम नंबर फाइंड करायचा असेल तेव्हा काय करावं लागेल तुम्हाला? तेव्हा काय करावं लागेल? पहिले फॅक्टर काढावा लागेल. चला फॅक्टर काढा. फॅक्टर ऑफ 25 सांगा श्लोक. Ma'am, 1, हा 1, 5, हा 1, आणि 5 and 25. 25. व्हेरी गुड. I'm- स्नेहा 36 फॅक्टर सांगा. बाबने सांगतो का? बाबने Yes, ma'am. सांग. हुशार आहे बाबने. 1 1, आहे. हा अजून 2, व्हेरी गुड. 2 पण येईल कारण की युनिट प्लेसला काय 6 आहे. मी तुम्हाला शिकवलं होतं ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 येईल तो नंबर डिव्हिजन बाय 2 राहील. 4 पण आहे. 4, 9, 36. हा 5 आहे का? 6 येईल. 6. Okay. 7 च्या मध्ये येत नाही, 8 चे नाही, 8 64. 12, 12 ma'am, 36. 18 येईल. 18 येईल ना रे बाबने. 18 विसरलं का? Yes, ma'am. हा आता याचे काढायचे कॉमन फॅक्टर. काय काय आलं कॉमन फॅक्टर बघा. फक्त 1 सारखं आहे. अजून काय Ma'am. सारखं आहे का? हा बोला. 9 झालं मॅम ना? माझं वाणे नाही वन वे सरनेम. काय सावने? बवने. वन वे. बनवे. ओके. नाव काय तुझं? शौर्य. शौर्य. ओके ठीक आहे चालेल. शौर्य बोलेल मी. हा बरं शौर्य समजलं. 9 झालं तर Yes, 9, ma'am. 9, 4, 36. यस. तुम्हाला टेबल नाही माहित पडते ना? समीक्षा 9 झालं होतं ना? कसंच करावं तुमचं. प्रॅक्टिस करा व्यवस्थित. असं जमणार नाही आपल्याला. आहे की नाही मीरा? प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. मी तुम्हाला किती छान शिकवलं, जोपर्यंत तुम्ही सगळे क्वेश्चन 2-2 वेळा सॉल्व्ह करून बघत नाही तेव्हा तुम्हाला येणार नाही. मी तुम्हाला म्हटलंय मॅथ सब्जेक्टच हा सब्जेक्ट आहे जे की तुम्हाला 90 मध्ये पास करणार आहे. तुम्हाला इंग्लिश आणि मेंटल आउट ऑफ मार्क्स जरी भेटले तरी तुम्हाला मॅथ सब्जेक्ट सॉल्व्ह करायचा आहे. आणि मॅथ सब्जेक्टला 20 क्वेश्चन 20 लेसन आहे. आता लेसन्स वाढले आहे. ठीक आहे. नवीन एडिशन मध्ये तुमचे लेसन्स ऍड झाले आहे. खूप सारा सिलेबस ऍड झाला आहे.
तर आपल्याला सगळं सिलेबस घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही असंच करणार तर काही फायद्याची गोष्ट नाही राहणार. ठीक आहे. उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे, तुम्ही तुमचे पॅरेंट्स 6 वाजता घेऊन बसा. ठीक आहे. तुमची एक्झाम झाली नाही की अजून? आराध्या, एक्झाम झाले? युनिट टेस्ट कधी लास्ट आहे? ते 2 एकदम 2 बाकी आहे. कनिष्काला सांग ना. तिला सांग तुझी मैत्रिणीला अनुष्काला असं न करत जा म्हणा, क्लासला प्रेझेंट राहत जा. तिथे ते म्हणते आता पेपर ते म्हणते की पेपर ते पेपर संपल्यानंतर लावतो म्हणजे क्लास. बर. सिलेबस मग मागे राहील ना तुमचं. बोला ना. मॅम माझी पण युनिट टेस्ट चालू आहे. मध्ये 6 पण येणार ना, म्हणजे की 3 पण येणार ना. कुठे? हा, ट्रिपल आहे ना, बरोबर आहे ना. ट्रिपल आहे ना रे. 1 वे ट्रिपल आहे ना. कसं करतो तू? हा, बघा ना. बघा आराध्य हुशार आहे आता. बरं, बघा मी काय म्हणते, कसं करायचं माहितीये का? 1 2 3 4 सगळे नंबर लिहून घ्यायचे. जाऊ दे, डोकं तापच घ्यायचं नाही. हे बघा 36 फॅक्टर काढायचे आहेत. तो 1 2 3 4 5 6 असा नंबर लिहून घ्या 36 पर्यंत. कारण की तुम्ही 1 बाय 1 नाही विचारत. जसं की 1 1 ला विचारा, 1 च्या येत नाही. 2 डिवाइड जाते का? हो. 3 जातो का? हो. 4 जातो का? हो. 5 जातो का? नाही. 6 जातो का? येस. 7 जातो का? नाही. 8 जातो का? नाही. 9 जातो का? 9 4 जात 36. 9 जातो. 10 जातो का? नाही. 11 ना? नाही. 12 जातो? हो. म्हणून 12 लिहिलं. ओके. 13 जातो का? हो. 14 जातो का? नाही. 16 ना? नाही. असं लिहायचंय बेटा 1 बाय 1. ओके. तुमचा आन्सर रॉंग नाही झाला पाहिजे, लक्षात ठेवा. ओके. समजलं? Yes, ma'am. हा. आता हे बघा, आपण स्टार्टिंगला फॅक्टर्स काढणं शिकलो. नंतर आता कॉमन फॅक्टर काढणार. फॅक्टर्सचे कॉमन जे सारखे सारखे आहे. कोण कोण सारखं आहे? फक्त 1. अजून काही सारखं आहे का? नाही. देअर 1 इज अ कॉमन फॅक्टर. 1 कॉमन फॅक्टर आहे म्हणून इट इज अ को प्राईम नंबर. समजलं इथपर्यंत? ज्या नंबरचा कॉमन फॅक्टर 1 राहतो त्या नंबरला आपण म्हणतो को प्राईम नंबर. क्या बोलते हैं आम्ही? बोलो. को प्राईम नंबर मीन्स व्हॉट?